ऑप्शन करणार आहे हां हो काय करणार मारू कशी महाराज कॅन्डिडेट महाराज नॅचरलची आवाज रुपयाकडे म्हणजे बघा तुम्ही करू जाणार का कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला अशा सर्व मार्गदर्शक गुरूंना वंदन करून आर्कॉन ग्रुप पुणे आणि वृक्षमित्र परिवार मनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा या सोहळ्याचे अध्यक्ष वृक्षमित्रचेही अध्यक्ष माननीय श्री रत्नाकरजी सोनोने, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री भास्करजी ढोके, श्री नितीनजी शिंदे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर पोलीस पाटील, विविध पतसंस्थेचे चेअरमन, त्यांचे संचालक मंडळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळ, शालेय समिती, व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ सर, मान्य श्री श्रीकृष्ण सोनोने सर, मान्य श्री अंकुश साहने सर आणि श्रीमती गीताताई गायकवाड मॅडम, त्यासोबतच श्रीमती वृषाली खता मॅडम,
श्रीमती वाल्मिकी साने मॅडम आणि उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी नूतन जवाहर विद्यालय मनेगाव या विद्यालयाकडून सहर्ष स्वागत करतो। आणि त्यासोबतच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी मित्र NMMS या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, त्यासोबतच त्यांच्या काळामध्ये त्यांना मार्गदर्शन केलेल्या सर्व गुरुवर्यांचा त्यांनी सत्कार आयोजित केला होता। त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जे सचिव, शिक्षण सचिव या ठिकाणी उपस्थित झालेले होते, कमी आहे। त्यासोबत या शिक्षक सन्मान सोहळ्याला ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करतात ते वृक्षमित्र परिवार। मला आठवते सुरेशजी कपिले यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 15 ऑगस्ट 1922 या वर्षी वृक्ष लागवड आणि संवर्धन याला सुरुवात केली आणि त्यांनी त्यावेळेस 5 झाडं लावली। या लोकसहभागातून आज परिसरामध्ये 5000 झाडं लागवड आणि त्याचं संवर्धन केलेलं आहे। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक अशा पिशव्यांचं वाटप वृक्षमित्र परिवारांनीच केलेलं आहे। महिलांना वृक्षाचं महत्त्व वाटावं म्हणून त्यांना त्याचं चांगलं संवर्धन करता यावं यासाठी त्यांनी वाढवलेल्या झाडाचं परीक्षण करून त्यांना पैठणी वाटपाचा कार्यक्रम या वृक्षमित्रांनीच केलेला आहे। नूतन जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या म्हणून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन यासाठी त्यांनी यशस्वी कार्यक्रम राबवलेला आहे। यासाठी त्यांची मदत त्यांनी घेतलेली आहे। त्यामध्ये आर्कॉन ग्रुप पुणे, जय श्रीराम पतसंस्था, जहरी पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, प्रगती महिला ग्राम विकास संघ, ज्येष्ठ नागरिक संस्था याबरोबरच प्रतिष्ठित ग्रामस्थ या वृक्षमित्राला वेळोवेळी मदत करतात। म्हणून हे सर्व कार्य निरंतर चालू आहे आणि निरंतर चालू राहणार। पुन्हा एकदा या शिक्षक सन्मान सोहळ्यामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। उपस्थित मान्यवरांना विनंती करतो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आर्कॉन ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रत्नाकर सोनवणे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर माननीय श्री भास्कर डोके सर, शिक्षणाधिकारी मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ज्यांच्यासाठी हा शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केला आहे, ज्या सर्व गुरुजन व त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हंडगे मॅडम व सर्व शिक्षक वृंद, बंधू भगिनी, जिल्हा परिषद शाळा मनेगावचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक, उपस्थित गावातील मान्यवर। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती।
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श. अशा सर्व गुरूंचा सत्कार नूतन जवाहर विद्यालयात आज आयोजित केला आहे. आपल्या जीवनात शिक्षकाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्याला संस्कार उजवण्याचे, तसेच सर्वोत्तम ज्ञान देण्याचे, आदर्श नागरिक घडवण्याचे, तसेच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक सातत्याने करत असतात. मलाही माझ्या शालेय जीवनात चांगले शिक्षक लाभले, त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो. मला शिक्षकांविषयी असलेला आदर कदापि विसरता येणार नाही आणि तो मी विसरणार नाही. मला माझ्या शाळेविषयी जिव्हाळा वाटतो, त्यासाठी काहीतरी करत असतो. यापुढे मी करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करताना मला व माझ्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना आनंद होत आहे. ह्या कार्यक्रमासाठी माननीय श्री ढोके साहेब उपस्थित झाले, त्यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबतो. धन्यवाद. सर इकडं धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री भास्कर ढोके सर. खरं तर त्यांचा परिचय जेवढा जास्त करावा तेवढा कमी. प्राथमिक शिक्षण लासलगाव, माध्यमिक शिक्षण लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक विद्यालय लासलगाव, पदव्युत्तर शिक्षण HP महाविद्यालय नाशिक. मराठी विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक सेवेला सुरुवात केली. त्यांनी केलेलं उत्तम कार्य, सर्व्हिस करतच असताना मिळवलेली डॉक्टरेट पदवी, त्यांच्या कामाचा प्रचंड व्याप, गुणवत्ता, सर्वसमावेशक व्यापकता यामुळे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत. त्यांनी केलेलं कार्य विविध शिक्षकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्यांनी आयोजित केली आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये आज जे काही उपक्रम चालतात त्याचे स्रोत डॉक्टर भास्कर ढोके सर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आयसर, इस्रो, TRF अशा संस्थेमध्ये त्यांनी केलेली संस्थेची जवळीकता ही आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला एका ठराविक उंचीपर्यंत नेणार आहे. असे डॉक्टर भास्कर ढोके सर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आर्कॉन ग्रुपचे MD श्री रमणजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. या गावच्या धन्यवाद.
धन्यवाद. मनेगावचे पोलीस पाटील रवींद्रजी सोनवणे यांना स्टेजवर मी आमंत्रित करतो. माननीय श्री डॉक्टर भास्करजी ढोके सर, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी यांना विनंती करतो या सर्व शिक्षक सोहळ्याचा सत्कार तुम्ही करावा अशी विनंती करतो. गीताताई गायकवाड यांना प्राप्त झालेले पुरस्कार इतके आहेत. त्यामध्ये नारी रत्न पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, मातोश्री रमाई पुरस्कार, संतसेना पुरस्कार, कोविड सुवर्ण रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी या ठिकाणी त्यांचा गौरव झालेला आहे. आम्हाला अभिमान आहे की त्यांना हा पुरस्कार देतात. धन्यवाद. यानंतर आपण नूतन जवाहर विद्यालयाच्या शिक्षिका ती गेल्या 18 वर्षापासून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. 2007 ते 2021 अभिनव बाल विकास मंदिर सिन्नर या ठिकाणी 14 वर्ष सेवा केली आणि त्यासोबतच त्यांनी स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना छानसं असं मार्गदर्शन केलं. 2011ला MVPच्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांची MVPTS मध्ये निवड झाली अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोठं योगदान, संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 2012 आणि 2013 सलग 2 वर्ष अभिनव बालविकास मंदिर सिन्नर या शाळेस समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना छानसं मार्गदर्शन, शालेय कार्यक्रमाचं छानसं सूत्रसंचालन करणाऱ्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांना निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती वृषाली प्रभाकर खताळ मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार. पंढरीनाथ साने सरांना हा गौरव करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्यांच्या पत्नी पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. शाळेला नाशिक विभागावर प्रथम क्रमांक मिळवून देत
शाळेला 21 लाखाचे रोख पारितोषिक मिळवून दिले. 41व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात डेंगू बजर या विज्ञान साहित्यास द्वितीय क्रमांक, जात पंचायत आणि बालविवाह या विषयावर आधारित मुंग्यार या लघु चित्रपटाची निर्मिती करून त्यात पाटील पंच ही भूमिका साकारली. विद्यार्थ्यांसाठी जवळके दिंडोरी या शाळेत 15 लाख रुपयाची भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या बहुउद्देशीय कक्षाची उभारणी केली. पंतप्रधान पोषण शक्ती अभियान अंतर्गत सेंद्रिय परसबाग निर्मिती स्पर्धेत नाशिक जिल्ह्यावर प्रथम क्रमांक. मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी मी अधिकारी होणारच हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या 3 वर्षापासून ते राबवतात. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक. करोना काळात विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओट्यावरची प्रयोगशाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम. राज्यस्तर जिल्हास्तर शिक्षक प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्याकडून मुंडेगाव तालुका इगतपुरी या शाळेला 11 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला. अशा या श्री नरेंद्र तुकाराम सोनवणे सर यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माननीय प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो या कार्यक्रम बक्षिसाचं वितरण आपण करावं, पुरस्काराचं वितरण आपण करावं. आतापर्यंत केलेली सेवा ही 19 वर्ष अतिशय दुर्गम भागात नंदुरबार मधील विधानसभा क्रमांक 1 धडगाव तालुका मधील हायधुई येथे, नंतर आयल्यानगर यातील अकोले तालुक्यातील कोथुळ इथे 3 वर्ष सेवा, तर केळी रुमलवाडी येथे 6 वर्ष, सध्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळण येथे 5 वर्षापासून कार्यरत. प्रत्येक वर्गात ग्रंथालय निर्माण करणे, विविध विषयावर व्याख्याने देणे, ऑनलाईन अभ्यासक्रम घेणे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ध्येय उद्योग समूह आयल्यानगर यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आश्रम शाळा माजी विद्यार्थी यांच्याकडून सह्याद्री रत्न पुरस्कार, महात्मा फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती धोंडवीर नगर यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार, ईश्वरी विद्यालय ओम शांती चॅरिटेबल ट्रस्ट येवला यांच्याकडूनही आदर्श शिक्षक पुरस्कार. अशा श्रीकृष्ण भाऊराव सोनवणे सरांचा सत्कार होताना आम्हाला अतीव आनंद झाला. त्या ठिकाणी त्यांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शिक्षण अधिकारी यांना विनंती करतो की त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. श्री करपे सर विविध शैक्षणिक साहित्य निर्मितीत विज्ञान विषय विद्यार्थ्यांना सहज वाटावा यासाठी नेहमीच प्रयत्न. तालुका पातळीपासून ते देश पातळीपर्यंत विज्ञान प्रदर्शनातून 50 वर बक्षिसे त्यांनी मिळवलेली आहेत. वैविध्यपूर्ण हस्तलिखिते तयार करून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांनी पर्यावरणाची प्रचंड आवड असणारे करपे सर यांनी 100 वर विद्यालयात पर्यावरण व्याख्याने दिलेली आहेत. वृत्तपत्रातून 100 वर विज्ञान आणि पर्यावरण आधारित लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. इस्रो, आयसर, TIFR मुंबई या ठिकाणी विद्यार्थी सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. माजी विद्यार्थी संघातून विद्यालयासाठी मदती त्यांनी मिळवलेल्या आहेत. असे आमचे सहकारी करपे सर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डोके सर
यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण करपे सरांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा. गेल्या 36 वर्षापासून गणित व विज्ञान शिक्षक म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. नूतन जवाहर विद्यालय मनेगाव, जनता विद्यालय डुबेरे या ठिकाणी 22 वर्ष सेवा, जनता विद्यालय सोनंबे इथे 6 वर्ष उपशिक्षक म्हणून काम, न्यू इंग्लिश स्कूल वडांगणी या ठिकाणी 6 वर्ष प्राचार्य म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी त्यांनी सेवानिवृत्ती केली. आज श्री साई नारायण गुरुकुल सोनंबे या इंग्लिश स्कूलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते कार्य करतात. गणिताची भीती नाहीशी होऊन त्यात निर्माण करण्यासाठी सातत्याने सर प्रयत्नशील असतात. 10वी गणिताचा निकाल सतत उत्कृष्ट, गणितावर व्याख्याने, SSC परीक्षेसाठी परीक्षक, कस्टोडियन, मॉडेटर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वडांगणी येथे प्राचार्य असताना ज्युनियर कॉलेज अभिनव युनिट सुरू केले. विद्यालयाला मूलभूत सुविधा मिळवून दिल्या. सामाजिक सांस्कृतिक उपक्रमात सरांचा नेहमीच उत्साही असा सहभाग असतो. श्री गोवर्धन पतसंस्था या ठिकाणी ते चेअरमन म्हणून जी 80 कोटीची ठेव या संस्थेची आहे, अशा संस्थेमध्ये ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा आदर्श मुख्य कार्य हे आदर्शवत आहे. त्यांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शिक्षणाधिकारी यांना विनंती करतो की रत्नाकर सरांचा या ठिकाणी तुम्ही सन्मान करावा. सौ रत्नाकर मॅडम या सर 8 ऑगस्ट 1977 याच विद्यालयात शिक्षक सेवेला सुरुवात केली. म्हणजे आपल्या नूतन जवाहर विद्यालय मनेगाव ते 1984 पर्यंत याच विद्यालयात काम केले. विविध शाखेत काम करताना 2007 या वर्षी पर्यवेक्षकपदी प्रमोशन याच विद्यालयात झाले. नेहरू विद्यालय सोमपूर तालुका बागलाण येथे 2013 या वर्षी सेवानिवृत्त. इंग्रजी विषयाची गोडी वाटावी म्हणून वाचन, लेखन, संभाषण प्रकल्प हाती घेतले. श्यामची आई संस्कार परीक्षा, सहाने गुरुजी कथामालाद्वारे विद्यार्थ्यांना सुसंस्कार प्रबोधन केले. गीताई, रामरक्षा, मनाचे श्लोक, पाठांतर या उपक्रमाचे त्यांनी आयोजन केले. 100हून अधिक शाळा महाविद्यालयातून विनोबा विचार प्रवाह यांची व्याख्याने दिली. प्रौढांसाठी ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, रामचरितमानस इत्यादी ग्रंथावर अभ्यासपूर्ण निरूपण स्वरूपात अखंड प्रबोधन केले. 18 वर्षापासून विनोबा आश्रम, ब्रह्मविद्या मंदिर पवनार, जिल्हा वर्धा येथे अखिल भारतीय मित्रमिलन सोहळ्यात निमंत्रक, विविध विषयावर व्याख्याने म्हणून आणि संवाद म्हणून ते काम करतात. राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार, ऑनलाईन मध्ये व्याख्यानात सहभाग. जय गुरुदेव शंकरदेव सेवा संघ आसाम या ठिकाणी 2 वर्षापासून व्याख्याता म्हणून प्रबोधन करतात. आणि हे प्रबोधनासाठी सरांनी खास आसाम भाषा शिकून त्याच भाषेमध्ये ते आज मार्गदर्शन करतात. सहाने गुरुजी आम्ही पाहिले नाही, पण आम्ही दंडगावा सरांच्या रूपातून सहाने गुरुजींना पाहतो. अशा आदरणीय दंडगावा सरांचा या ठिकाणी हा गुरुवंदना पुरस्कार देताना आम्हाला अतिव आनंद होतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना विनंती करतो त्यांना गुरुवंदना पुरस्कार तुम्ही प्रदान करावा.
आदरणीय शिक्षणाधिकारी यांना खरं तर सर मला सांगायला आनंद होतो, तुम्ही अनेक कार्यक्रम घेतलेत, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात, पण ज्यावेळेस वृक्षमित्र परिवार आणि आर्कॉन ग्रुप यांचा जो कार्यक्रम आहे मला खूप आनंद होतो. यांचे कोणतेही कार्यक्रम साधे नसतात. सर या सर्व शिक्षकांना सन्मान करताना आमच्या रमणजी शिंदेंना ट्रॉफी नाशिकची आवडली नाही आणि म्हणून जो काही सन्मान करायचा आहे त्यांना शिक्षकांबद्दल अतिशय अतीव असं प्रेम आहे आणि ते गेल्या 27 वर्षापासून आम्ही बघतोय. या सर्व ग्रुपला वृक्षमित्र मिळालेला आहे. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री रत्नाकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. श्री रत्नाकर सर. ती आमची मातृसंस्था मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय डॉक्टर ठोके सर, या आर्कॉन ग्रुपचे MD आमचे विद्यार्थी माननीय रमणजी शिंदे साहेब, सुरेशजी कपिले वृक्षमित्र परिवाराचे कार्यकर्ते, माझ्या समवेत आलेले सेवानिवृत्त DYSP माननीय पवार साहेब, मनेगाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, समोर उपस्थित मनेगावमधील सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षक मित्र हो, खरं म्हणजे हा सगळा कार्यक्रम पाहून आम्ही अतिशय भारावून गेलेलो आहे. खरं म्हणजे अगदी मंत्री महोदय, मुख्यमंत्री यांना सुद्धा आणि तोही सेवानिवृत्तीनंतर अशा प्रकारचा थाट, अशा प्रकारचा सन्मान वाटायला येणार नाही, अशा प्रकारचं कौतुक, अशा प्रकारचा सन्मान ह्या सगळ्या संस्थे या ठिकाणी निश्चित घडवून आणलेला आहे. आणि ते पाहून खरोखर आपण शिक्षक झालो याची कृतार्थता या ठिकाणी निश्चित हे भाग्य असं कोणाच्या वाट्याला येत नाही मित्र हो. आणि ते सगळं भाग्य ह्या समूहाने आमच्या नशिबी या ठिकाणी दिलेलं आहे. खूप खूप आम्हाला धन्य समजतो. मला हा एक पुरस्कार आज मी स्वीकारतोय तो, आणि 2016 मध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने जो आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दिला होता, हे 2 पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असे आहेत. आजचा पुरस्कार अविस्मरणीय ठरण्याचं कारण असं की मी शिक्षक म्हणून जेव्हा सेवेला सुरुवात केली, ती सुरुवातच माझी ह्या शाळेतून झालेली आहे. 5 जुलै 1983 ह्या दिवशी मी मनेगाव या ठिकाणी रुजू झालो होतो आणि या ठिकाणाहून माझ्या सेवेचा प्रारंभ झाला. मात्र केवळ 1च वर्ष मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी भंगाळे नावाचे एक शिक्षक आले होते आणि तेही गणित विषय शिकवायचे, मी गणित विषय शिकवायचो. आणि मी या ठिकाणी अतिरिक्त झाल्यामुळे आणि मी अगोदर डुबेरमध्ये सेवा केलेली असल्यामुळे 1 वर्षाची मला डुबेरला जायचं होतं. मग माझी बदली डुबेरला करून घेतली आणि मी त्यानंतर कंटिन्यू जो 22 वर्ष डुबेर या ठिकाणी मी शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. मला अजूनही आठवतं, समोर मेघराज आव्हाड या ठिकाणी बसलेले आहे. माझी बदली जेव्हा डुबेरला झाली तेव्हा दुसऱ्याच वर्षी त्यांनी पण डुबेरला ॲडमिशन घेतली होती आणि माझ्या मागे ते सुद्धा त्या ठिकाणी डुबेरला आलेत. आणि माझं डुबेरला ते त्या शाळेत पहिले पण क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हा पुरस्कार मला देत असतानाच माझे 2 सहकाऱ्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळतो आहे. दंडगवाळ सर, करपे सर हे माझे सहकारी शिक्षक आहेत. आणि विशेष माझे विद्यार्थी सोनवणे यांना या ठिकाणी पुरस्कार मिळतोय. म्हणजे आम्ही सगळे एकत्र पुरस्कार घेतो, ही सुद्धा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हा जो वृक्षमित्र परिवार या ठिकाणी आहे, आर्कॉन ग्रुप तर पुण्यामधला नामांकित ग्रुप आहेतच, परंतु वृक्षमित्र परिवार, तुम्ही मनेगावचे एक 10 वर्षावर चित्र आठवा. गावात सिन्नर इकडे येताना काय चित्र होतं आणि आज मनेगावच्या त्या रस्त्याच्या दुतर्फा जी झाडी फुललेली आहे, हे सगळं श्रेय त्या सगळ्या वृक्षमित्र परिवाराला आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देतो. म्हणजे केवळ या पिढी करता नाही, भावी अनेक पिढ्यांकरता जिवंत अशा प्रकारचे स्मारक त्यांनी उभे करून ठेवलेले आहे. हे विशेष त्यांचं कौतुक या ठिकाणी करतो आणि त्या संस्थेनं आम्हाला पुरस्कार दिला म्हणून मी आम्हाला खरोखर भाग्यवान समजतो. ज्या संस्थेनं आम्हाला 36 वर्ष पोचलेलं आहे, त्या संस्थेचे शिक्षणाधिकारी
माननीय ढोके सर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय. म्हणून ह्या पुरस्काराला जसा सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा तशा पद्धतीने हा पुरस्कार सुगंधी झालाय आणि तो घेताना मला निश्चितच आनंद वाटतो आहे. मित्रहो, या ठिकाणी सेवा केल्यानंतर मी 22 वर्ष ड्युबेरला सेवा केली. मला फक्त 5 मिनिटं दिली आणि 5 मिनिटात मी आवरणार आहे. त्या ठिकाणी माझी सोनांबे ठिकाणी बदली झाली. खरं म्हणजे गणिताच्या शिक्षकाच्या वाट्याला विद्यार्थ्यांचं प्रेम फार कमी वाटायला येतं. बऱ्याचदा गणिताचा शिक्षक हा नावडता शिक्षकाचा असतो, परंतु मला मात्र विद्यार्थ्यांचं अपार प्रेम मिळालेलं आहे. ड्युबेरून जेव्हा माझी बदली झाली तेव्हा विद्यार्थी ढसढसा रडतात म्हणजे काय असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्या ठिकाणच्या सर्व पालकांनी गेले कित्येक दिवस त्या ठिकाणी माझ्या बदलीचा पुन्हा प्रयत्न केला. शेवटी मला संस्थेत बोलावून घेतलं. नेमकं तुमचं आहे तरी म्हणणं काय, कारण ते जे लोक होते स्कूल कमिटी, डॉक्टर पवारांचा सारखा पिच्छा पुरवायचे. ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी ड्युबेरीचे लोक जायचे, आमच्या त्यावर सरांची बदली करून द्या, सरांची बदली करून द्या. शेवटी मला संस्थेने बोलून संस्थेने मी सांगितलं, आता तुम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय राहू द्या किंवा तुम्हाला जे असेल ते करा, तुम्ही योग्य असेल. म्हणजे ह्या पद्धतीचं प्रेम मला खूप मिळालेलं आहे मित्र. नंतर मी सोनांबे ठिकाणी सेवा केली. माझ्या सगळ्या संस्मरणीय सेवा जी आहे माझ्यासाठी, जो आपल्या सेवेचा कळस म्हणेल मी, ते न्यू इंग्लिश स्कूल वडांगणी. खरं म्हणजे वडांगणी शाळा ही तालुक्यामध्ये एक शिक्षेचं ठिकाण म्हणून समजलं जायचं. शिक्षा म्हणजे काय, ज्या शिक्षकाचा रिपोर्ट असेल त्याची बदली शक्यतो वडांगणीला होत होती. असं आता आमच्या संस्थेत काही शाखा आहेत तशा प्रकारच्या, साधारणतः गैरसोयीच्या वगैरे शाखा असतात. तर मला नेमकं मुख्य जाऊन प्रमोशन मिळालं ते वडांगे या ठिकाणी मिळालं. आणि मी वडांगेला गेल्यानंतर पाहिलं की त्या ठिकाणी खूप काही काम करण्याजोगं होतं. आणि ठरवलं की आता आपल्या पुढे बदली करायची नाही, सेवा तिथंच व्हायची. आणि पालकांनी माझ्या ठिकाणी खूप मोठी साथ दिलेली मित्र हो. मी त्याच्यात सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम जे केलं त्या ठिकाणी 1992 पासून आर्ट शाखा सुरू होती. मी त्या ठिकाणी 2012 साली गेलो. 20 वर्ष त्या ठिकाणी काही झालेलं नव्हतं. मी पहिला प्रयत्न केला की त्या ठिकाणी आपलं विज्ञान शाखा सुरू करायची, ज्युनियर कॉलेज सुरू करायचं. मॅडमला जाऊन भेटलो, ते म्हणे तुम्हाला शिक्षक मिळणार नाही, तुम्हाला सुरू करायचं, तुम्ही सुरू करा. म्हटलं मॅडम काही विषय मी शिकवतो. मॅडम म्हणे एक कारण इलेक्शन लगेच तोंडावर आलेलं होतं त्यामुळे शिक्षक देता येणार नाही. मग मी स्वतः त्या ठिकाणी पालकांच्या हातापायाकडून 36 विद्यार्थी त्या ठिकाणी थांबवले होते. मी स्वतः गणित शिकवलं, मी स्वतः बायोलॉजी शिकवलं आणि त्या वर्षी आकर्षण निकाल 100% लागला. मॅडमकडे गेलो, मॅडम मी आता 11वी चालून दाखवली, मला 12वीला ते शिक्षक पाहिजे. मॅडम म्हणे तुम्हाला जरूर स्टाफ मिळेल. आणि मला त्यानंतर शिक्षक मिळाले. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दरवर्षी साधारणतः 100 विद्यार्थी ठिकाणी 12वी सायन्स होत आहेत. आणि त्या ठिकाणची ही शाळा आता ग्रँटवर आलेली आहे. त्या ठिकाणचे सगळे शिक्षक जे आहेत ते आता 100% ग्रँटवर गेलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या त्या समाधानाबरोबरच अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी काम मिळालं याचा मला आनंद आहे. प्रयोगशाळा आहे, प्रयोगशाळा परिचर सेवक यांना त्या ठिकाणी सेवा मिळाली आहे. मी त्याच वेळेस आमच्या मॅडमला समजून म्हणजे बोललो त्यांना की आपलं एवढं मोठं युनिट या ठिकाणी आहे, नाव आपलं मोठं आहे. अनेक खाजगी शाळा म्हणे त्या वडांगणीमध्ये येतात आणि त्यांच्या गाड्या भरून जातात. म्हणलं आपल्या गावातले चिमुकले मुलं बाहेर जात आहेत, आपण आपलं युनिट का सुरू करू नये. मॅडमलाही पण तो विचार पटला आणि त्यांनी मला अभिनव शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. मी त्या ठिकाणी अभिनव शाळा सुरू केली. आणि सांगायला मला अतिशय अभिमान वाटतो की त्या प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकड्या साधारणतः 300, 350, 400 विद्यार्थी त्या ठिकाणी अभिनव शाळेत शिकतायत. संस्थेने मला 3 गाड्या त्या ठिकाणी दिल्या होत्या. त्या ठिकाणी साधारण 20-25 लोक आज त्या ठिकाणी शिक्षक म्हणून, काही बस ड्रायव्हर म्हणून, सेवक म्हणून काम करतायत. ती सुद्धा एक अतिशय आनंदाची गोष्ट माझ्याकडून घडलेली आहे. डोके सर तुम्हाला मुद्दा मी सांगेल की वडांगे या ठिकाणी मी इतकं डेअरिंग केलं की 6 महिने FYB आणि FYBSCचे वर्ग सुद्धा चालवले होते. खरं म्हणजे 3 वेळा युनिव्हर्सिटी टीम येऊन गेली, परंतु दुर्दैवाने आपलं ते यश काही मिळालं नाही. तर मला त्या ठिकाणी सिनियर नंतर 2 नंबरचं आपलं UVPचं केंद्र वडांगणी बनवायचं होतं, परंतु सिनियर कॉलेज मात्र मी काही सुरू करू शकलो नाही. त्यानंतर मराठा विद्याप्रसारक मराठा हायस्कूल ही आपल्या संस्थेची 1 नंबरची शाळा म्हणून गणली जायची. नुकतंच मी वडांगणी या ठिकाणी असताना त्या शाळेला ISO मानांकन मिळालं होतं. आणि ISO मानांकन हे खूप प्रतिष्ठेचं मानांकन होतं. मी वडांगणीमध्ये काम करत होतो, काही शिक्षक त्या ठिकाणी यायचे. आमच्याकडे मुक्त विद्यापीठाचं केंद्र होतं, त्या निमित्ताने काही लोक यायचे, ते आमची शाळा बघायचे आणि ते म्हणायचे तुम्हाला ISO मानांकन मिळू शकतं. अरे म्हटलं ते मराठा हायस्कूल सारख्या शाळेला मिळालं आहे, वडांगणीला कसं काय मिळेल. नाही मग तुम्ही प्रयत्न तर करा. मी सहज म्हणून रजिस्ट्रेशन करून टाकलं. आणि खरोखर सांगायला आनंद वाटतो की 2 महिन्यात 26 जानेवारी दिवशी आमच्या वडांगणी शाळेला पण ISO मानांकन जाहीर झालं. आणि जे मराठा हायस्कूल
शहरामधलं आणि माझी कोपऱ्यातली वडांगणी शाळा तिला सुद्धा ISO मानांकन प्राप्त होऊ शकलं, हे माझं सगळं त्या ठिकाणच्या शिक्षकांचं, विशेष मला सहकार्य, पालकांचं सहकार्य यामुळे हे घडू शकलेलं आहे. स्काउट गाईडची चॅम्पियनशिप नावाचा एक प्रकार असतो, अतिशय गौरवाची बाब आहे. MUPतल्या कोणत्या शाळेला माझ्या माहितीवरून तोपर्यंत मिळालेली नव्हती, परंतु वडांगणी शाळेने आम्ही त्या स्काउट गाईडच्या चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश घेतला, सहभाग घेतला आणि पहिल्यांदा वडांगणी हायस्कूलला स्काउट आणि गाईड प्रत्येक विभागातले 10 पुरस्कार मिळाले होते आणि जिल्ह्यातली पहिली स्काउट गाईड चॅम्पियनशिप आमच्या वडांगणी हायस्कूलला मिळाली होती. हे मला सांगायला आनंद वाटेल. खरं म्हणजे शिक्षकांना थोडी संधी दिली तर काय होऊ शकतं याचं उदाहरण वडांगणीमध्ये पाहायला मिळालं मला. मोहिनी भुसे नावाची विद्यार्थिनी, जिला घरची कोणती परंपरा नाही, पण तिला संबळ वादनामध्ये त्या विद्यालयाने तयार केलं होतं. डोगबाने नावाचे संगीत शिक्षक त्या ठिकाणी होते. संबळ वादने वाजते, तर पुरुषी वाद्य आहे, पण ते छोट्या चिमुकलीने ते वाद्य वाजवलं आणि तिच्यामध्ये तिने इतकं नाव कमावलं की आज तिच्या अनेक ठिकाणी संबळ वादनाचे कार्यक्रम होतात आणि काही सिरियलसाठी सुद्धा तिचं पार्श्व गायनासाठी, वादनासाठी संबळ वादन म्हणून स्वीकारलेलं आहे. ती मुलगी वडांगणीमध्ये घडलेली आहे आणि तिच्यामुळे आमच्या वडांगणी शाळेचं नाव सर्वदूर झालं होतं. एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनाचं कसं कल्याण करू शकतो याचे उत्तम उदाहरण आमच्या समोर ते आहे. त्याचा सलग 6, 7, 8 वर्ष निकाल 100% होता. एकही वर्ष 100% कमी निकाल लागले नाही. SSCचा निकाल 100% लागणं, विद्यार्थी केंद्रामध्ये पहिला येणं, ह्या सगळ्या प्रकारचे यश आम्हाला त्या वडांगणी हायस्कूलला मिळाले होते. मला सांगायला आवडेल की शिक्षेची शाळा म्हणून जी गणली जायची त्या शाळेला लायन्स क्लबने ज्या उत्तम शाळा, आदर्श शाळा म्हणून स्पर्धा घेतली होती, त्यामध्ये माझ्या वडांगणी शाळेला तालुक्यातली पहिली शाळा म्हणून त्या ठिकाणी लायन्स क्लबने सन्मानित केलं होतं. तो आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा प्रसंग किंवा सांगता येईल. मित्रहो, माझी विद्यार्थी संघ ही कल्पना काय असते, किती शक्ती असते, हे पहिल्यांदा वडांगणी हायस्कूलने सिद्ध करून दाखवलं आहे. आम्ही तो संघ स्थापन केला आणि त्या परिसरामध्ये, शाळेमध्ये जवळजवळ 9 ते 10 लाखाचे कामं माझी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून केले होते. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की CCTV बसवणं आज कंपल्सरी केलेलं आहे. माझ्या शाळेमध्ये 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी CCTV लागलेले होते आणि ती बातमी जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी वाचली तेव्हा MIDCचे पोलीस अधिकारी खास शाळेमध्ये आमचं अभिनंदन करायला होते की सगळ्या शाळांची गरज आहे, पण तुमच्या शाळेनं याची पहिल्यांदा सुरुवात करून दिली. हे विशेष कौतुक करण्यासाठी ते शाळेमध्ये आले होते आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. मित्रहो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही दरवर्षी समाज दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक अशा प्रकारचे पुरस्कार देत असते. मी कोणत्याही पुरस्काराकरता कधी प्रस्ताव केलेला नव्हता. मला एक थोडं सांगायला मुद्दा आवडेल हे. आणि एक दिवस आमची मुख्याध्यापकांची मीटिंग होती. मी, माझ्या संवित रहाटळ सर मुख्याध्यापक ते होते. आम्ही आपल्या सेंट्रल ऑफिसपासून आमच्या मागच्या मीटिंगच्या हॉलकडे चाललो होतो आणि त्याच ठिकाणी आमच्याबरोबर नेमक्या सरचिटणीस निलिमाताई पवार पण ॲड झाल्या आमच्या दोघांमध्ये आणि गप्पा मारत आम्ही चाललो होतो. तेवढ्यात त्या म्हणे, सर आपण दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देतो, परंतु आम्हाला त्यात थोडासा बदल करावा असं वाटतोय. आम्ही बऱ्याचदा शिक्षकांचे कामं बघतो म्हणे आम्ही, पण त्यातल्या कोणाचे प्रस्तावच येत नाहीये, तर आम्ही बदल करतोय असं ते म्हणलं. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. बरेच लोक म्हणलं काम करत राहता, मग प्रस्ताव काही करत नाही, म्हणलं पुरस्कार मागत नाही. ते म्हणजे ठीक आहे. साधारण मीटिंग झाली आणि अर्ध्या पाऊण तासात मला फोन आला की तुमचं एक टपाल आहे आणि तुम्ही मध्यवर्ती काळात येऊन जा. मी गेलो, मला पाकिट मिळालं आणि त्या पाकिटामध्ये आदर्श मुख्याध्यापक म्हणून माझी निवड संस्थेने केलेली होती. तो पाहून मला खरंच आश्चर्य धक्का बसला. म्हणजे कोणत्याही पुरस्कारापेक्षा आपल्यासाठी संस्थेने निकष बदलून आपल्या जेव्हा एखादा पुरस्कार आपल्या कामाकरता दिला जातो, तो पुरस्कार जगातल्या कोणत्या पुरस्कारापेक्षा मोठा असतो असं मी मानतो आणि तो पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी स्वीकारला आणि खरोखर तो पुरस्कार माझ्यासाठी कोणत्याही एका पुरस्कारापेक्षा मोठा आहे. ती सेवा संपल्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व लोकांनी माझी सेवानिवृत्ती सुद्धा खूप आनंददायी अशी केली होती. मॅडम तर स्वतः आल्याच होत्या, परंतु गुरुवर्य नावाची एक पुस्तिका त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी प्रकाशित केली. त्यामध्ये माझे सगळे प्रसंग त्यांनी टाकलेले आहे आणि अतिशय छान प्रकारे माझी सेवानिवृत्ती त्या ठिकाणी पूर्ण केली. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा मला कोमलवाडी या ठिकाणी 2 वर्ष प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणच्या ग्रामस्थ संस्थेत गेले होते आणि त्यांनी भांडून माझी ती ऑर्डर आणली होती आणि सेवानिवृत्तीनंतरही 2 वर्ष कोमलवाडी या ठिकाणी मी काम केलेलं आहे. कोरोना आल्यानंतर मात्र ते काम थांबलं.
त्यानंतर रिटायर झाल्यानंतर मी आमच्या संमेचे DYSP सर पवार दुसऱ्याच दिवशी रिटायर झाल्या दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी MD आणि गणित शिक्षक म्हणून काम करतो आहोत. आजपर्यंत मी ते काम करीत आहे. मला शिकवल्याशिवाय एक दिवसही चैन पडत नाही आणि म्हणून मी सतत शिकवत राहतो. शाळेत तर शिकवतो, पण घरी सुद्धा 4 मुलं संध्याकाळून बसतोय, त्यांना शिकवत राहतो. त्यामुळे शिकवणं हे माझं आवड आहे, हे मी या ठिकाणी नमूद करतो. तर ते गणितच विषय जास्त पण आवडतोय मला. त्याचबरोबर एक अतिशय मोठी जबाबदारी माझ्यावर पडली. आमच्या गावात एक छोटी पतसंस्था आहे, जरा अडचणीत होती. त्या पतसंस्थेमध्ये थोडंसं चांगल्या प्रकारे काही माणसं यावेत, बदल करावा, त्या दृष्टिकोनातून माझी त्या पतसंस्थेत निवड केली गेली. साधारण 20 वर्षापूर्वी त्या संस्थेत निवड केली माझी पतसंस्थेमध्ये. त्यावेळेस साधारणतः 13, 14, 15 लाखाच्या ठेवी त्या ठिकाणी होता. त्या संस्थेमध्ये मी काम करायला सुरुवात केलं आणि मला सांगायला त्याचा आनंद वाटेल मित्र हो, ती संस्था अशी सुरळीत असून आज त्या संस्थेमध्ये 50 कोटी रुपयांच्या ठेवी त्या ठिकाणी जमा आहे. हे शिक्षकावर समाजाचा किती विश्वास असतो याचं एक अतिशय बुद्धिमंत चांगलं उदाहरण आहे. त्या संस्थेला मी अनेक पुरस्कार मिळाले आमच्या कारकिर्दीमध्ये. अगदी प्रतिष्ठेचा बँको पुरस्कार जो आहे तो त्या पतसंस्थेला मिळवून दिलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्या पतसंस्थेची उद्या सिन्नर या ठिकाणी आम्ही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नव्या इमारतीचं उद्घाटन करतो आहोत. त्या भूमिपूजनासाठी आपण सर्वांनी जरूर यावं अशा प्रकारे निमंत्रण या ठिकाणी. मला जो पुरस्कार या ठिकाणी दिला आहे त्या पुरस्काराचं नाव ज्ञानदीप असं आहे. पुरस्कार नाव खूप सुंदर आहे. त्यातला दीप हा जो शब्द आहे तो माझ्यासाठी जरा खूप जबाबदारीचा वाटतो. दिव्याकडून 2 काम अपेक्षित असतात. एक, दिव्याने स्वतः जळत जगाला समाजाला प्रकाश द्यायचा असतो, मला तो द्यायचा आहे आणि देत राहणार आहे. आणि दिव्याचं दुसरं काम असं असतं, ज्योत से ज्योत जलावं असं म्हणतो. एका ज्योत अशा हजारो ज्योती पेटल्या पाहिजे. अशा प्रकारच्या हजारो चांगल्या प्रकारचे सुविचारी माणसं, विद्यार्थी, लोक तयार व्हावेत यासाठी माझा सतत प्रयत्न असेल. दिव्याखाली अंधार नसावा याची काळजी घेऊन हे सगळं काम या ठिकाणी करत राहील असं आश्वासन याचं देतो. या ठिकाणी दोन्ही संस्थांनी मला पुरस्कृत केलं, त्या सर्वांचं पुनश्च आभार मानतो. माझा हा पुरस्कार मी मागे सांगितलंय की याच्यामध्ये जर पुरस्कार मला मिळाला असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही वेतन घेतलेलं आहे, आज एक पेन्शन घेतो आहे, विशेष काही वेगळं केलेलं नाहीये. पण जर हा पुरस्कार मला मिळाला असेल माझ्या चांगल्या कामाकरता तर हे संपूर्ण यश माझे सगळे हजारो विद्यार्थी, माझे सगळे सहकारी शिक्षक, त्यांचे सर्व पालक आणि मला सतत माझ्या पाठीमागे उभे राहणारे माझी मराठा विद्या प्रसार समाज संस्था, या संस्थेला 99.99% ह्या पुरस्काराचं क्रेडिट मी देतो. त्या सर्वांना पुरस्कार समर्पित करतो. पुनश्च या ठिकाणी या दोन्ही संस्थांना म्हणून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. माननीय श्री रत्नाकरजी सोनवणे यांना विनंती करतो की ते त्यांनी स्वीकारावेत या कार्यक्रमानंतर. धन्यवाद सर. वृक्षमित्राला तुमच्या या देणगीचा निश्चितच फायदा होईल आणि ही रक्कम त्यांना त्यांच्या वृक्ष वाढीसाठी उपयोगाची ठरणारच आहे. दंडगावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अत्यंत भावपूर्ण असा मणेगाव विद्यालयातील कार्यक्रम मी पहिल्यांदाच असा अटेंड केलेला आहे की एवढा हृदयस्पर्शी आहे. इथं सर्व हृदय जोडलेले आहेत, म्हणून यासाठी हृदय जोडण्याचं काम करणारे सगळे आलेले आहेत. जॉईनिंग हार्ट टू हार्ट कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ढोके साहेब, भविष्याचे शिक्षणाधिकारी, वृक्षमित्र परिवाराचे अध्यक्ष रत्नाकरजी सोनवणे साहेब, त्याचबरोबर आर्कॉनचे MD माझे प्रिय सगळ्यात ज्यांना हृदयात मी ठेवलेलं आहे, रमणजी शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी शीतलताई, त्यानंतर या ठिकाणी जी अत्यंत विविध क्षेत्रामध्ये आपलं ठसा उमटवत आहे, ज्ञान असेल, समाज असेल, वेगवेगळ्या असे सन्माननीय गीताताई गायकवाड, सहाणेताई, त्याचबरोबर खटाळेताई, माझे प्रिय मित्र रत्नाकरजी सोनवणे सर, रत्नाकर सर,
करपे नाना, तसंच नरेंद्रजी सोनवणे, त्याचबरोबर श्रीकृष्णजी सोनवणे सर, अंकुशजी सहाणे सर, सगळ्यांना मी प्रथमतः खरोखर त्यांचं कौतुक करतो. त्यांच्यासोबत आलेल्या त्यांचे अतिथी परिवार, माझं हे माहेर गाव वाटतं मला, कारण मी पहिल्यांदा 77मध्ये आलो म्हणून माझे बरेचसे परिचित माझे काही ज्येष्ठ मंडळी आहेत आणि माझे विद्यार्थी म्हणून नव्हे, ते माझे आता गुरुस्थानी झालेले आहेत असे सर्व, आणि माझे विद्यार्थी, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंगी मॅडम, पर्यवेक्षक गांगोडे सर, सर्व शिक्षकवृंद आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील तसेच आलेले सर्व ग्रामस्थ सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शक्तीसाठी, भक्तीसाठी आणि आरोग्यासाठी पुन्हा भगवंताजवळ देवी मातेजवळ प्रार्थना करतो. आणि मी माझं एक अल्पसं 5 मिनिटाच्या आत माझं मनोगत संपवतो. त्या आणि या भूमीवरील प्रेमामुळे आलो. पुरस्कार ही एक नंतरची गोष्ट आहे, पण हा परिसर जो आहे, करूया संवर्धन, पृथ्वीचे करूया नंदनवन. त्यांनी मलेगावचं नंदनवनचा संकल्प नाही केला, पृथ्वीचं करायचं त्यांना. हे तिथले जे पंख आहेत, हे इथं फडफड करतील तर कुठे पसरणार नाहीत, म्हणून त्यांचा संकल्प मला आवडला. म्हणून मला वाटतं आपण या ठिकाणी गेलं पाहिजे, त्यांना ऊब दिली पाहिजे. नाही तर पुरस्कार तसं आम्ही सकाम किंवा आम्ही काहीतरी घेऊन काही केलं असेल, पण ते निष्काम भावनेने देत आहेत, म्हणून त्यांचा निष्काम भावनेचा परीघ ते विस्तारित करत आहेत. आणि वृक्षमित्र म्हणून जी संकल्पना आहे ती व्यापक करत आहे की ज्या ज्या गावात हे शिक्षक वर्ग जातील, ज्याच्या ठिकाणी जातील त्याच्या ठिकाणी ते नक्कीच काहीतरी करतील. हा त्या अध्यक्ष वृक्षमित्र परिवाराचा हेतू आहे. आज 23 तारीख आहे. हा जो पंधरवडा आहे हा वृक्षांसाठी वन हुतात्मा दिन म्हणून पंधरवडा शासनाने, पर्यावरण जे आपलं मंत्रालय आहे ते साजरा करत आहे. आणि आपल्याला हे विद्यार्थी बालक आहेत म्हणून मला थोडं त्यांच्यासाठी सांगावंसं वाटतं, मोठ्यांना ज्ञात आहे. आपल्याला विद्यार्थिनींनो तुम्ही शोधा आणि विचार करा की 11 सप्टेंबर 1730 मध्ये एक अमृता देवी नावाची एक अशी वीर नायिका या वृक्षमित्रांसाठी काय केलं माहिती आहे? जोधपूर नावाचं गाव आहे, तुम्ही ऐकले? जोधपूर राजस्थानमध्ये, जोधपूर जवळ एक छोटं गाव आहे. त्या ठिकाणी अमृता देवी राहत होत्या. त्यांच्या 3 कन्या राहत होत्या. आणि असंच वृक्षावर प्रेम करणारी, यांनी जशी ही रोपं लावली ना, दिली ना, असंच रोपांवर प्रेम करणारी अमृता देवी. अभयसिंग नावाचे त्या जोधपूरचे राजे, त्यांनी ठरवलं की याच गावाला आपल्याला महाल बांधायचं आहे. त्या गावामध्ये अमृता देवीच्या गावाच्या जवळ खेजरी नावाची खूप वृक्षराई होती, अत्यंत पवित्र. आणि तो बिष्णोई असा समुदाय आहे की जो वृक्षांवर, झाडांवर, माडांवर, गवतावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर खूप प्रेम करतो. अमृता देवीला कळालं की आपल्याकडे अभयसिंगचं सैन्य येईल आणि झाडं तोडेल. तिने पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. ही गोष्ट 11 सप्टेंबर 1730 आहे. आणि त्या दिवसापासून हा पंधरवडा साजरा होतोय. आले ते सैनिक, ते म्हणाले गावातल्या लोकांना आपण एकही झाड तोडू द्यायचं नाही. पहिल्यांदा तिने उठलं, तिच्या कन्यांना घेतलं, 3 कन्यांना, अमृता देवीने, आणि सांगितलं की एक खेजरी झाड मी पकडते. चॉपिंग द हेड विल बी चीपर दॅन द फिलिंग द टी, असं तिने घोषवाक्य तिच्या भाषेत सांगितलं. आणि तिने चिपको म्हणजे त्याला आलिंगन दिले झाडाला. सैनिक आले, तिच्या 3 कन्यांना सांगितलं, लोकांना कळालं. अनेक तिच्या वीरांगना गावातले समुदाय आले. एकूण 363 जणांनी 363 झाडांना चिकटून राहिले. सैनिक आले, राजाची आज्ञा अभयसिंगची, घाबरू नका, जे होईल ते करा, पण एकही झाड तिथं दिसता कामा नाही, माझा महाल बांधायचा आहे. असतो राजशक्तीमध्ये गर्व पण असतो, विवेक कमी होतो, पण त्याच्या पुढे झुकणारा हा वृक्षमित्र परिवार नसतो की जो या ठिकाणी कपिले भाऊंनी, सुरेश भाऊंनी कपिले उभा केलेला आहे, साधी गोष्ट नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सैन्य आलं. कन्यांनो, तुम्हाला खरोखर म्हणजे हा शहीद होण्याचा जगातला एकमेव कार्यक्रम झाला.
झाडासाठी शहीद होणं, त्यांना त्या क्रूर अशा निर्दय अशा सगळं सैनिकांनी एक 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 महिला, एक 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 पुरुष 363 त्या ठिकाणी हुतात्मे झाले. तो पंधरवडा साजरा होतो आहे 11 सप्टेंबरपासून आतापर्यंत. त्याच पंधरवड्यात हा कार्यक्रम आलेला आहे. म्हणून आपल्यासाठी ही एक गौरवाची गोष्ट आहे की या ठिकाणी मी जेव्हा आलो तेव्हा येताना आम्ही जेव्हा सायकलने यायचो 1977 मध्ये, म्हणजे 8 ऑगस्ट 1977 ते जॉईनिंग आहे, तेव्हा झाडी कमी होती. पण कोणाच्या मित्रांनी हे टिकवायचं आहे तुमच्यासाठी आर्कॉन ग्रुप आणि हा जो हा भक्तिभावनेने भरलेला असं गावाचं वैभव आहे. मी जेव्हा शाळेत आलो मी विचारायचो, तुझं नाव काय ग? माझं नाव मुक्ताबाई शंकर. तुझं नाव काय ग? माझं नाव कृष्णा धरम. मुलीचं नाव पण कृष्णा ठेवतात. तुझं नाव काय ग? माझं नाव चंद्रकला. म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम सगळं गावाकडे नाही बरं का. इथं कोणी डॉली ठेवलं नाही नाव त्यावेळी, कोणी मोनिका नाही, कोणी पिंकी नाही, पिंटू नाही, सगळी नावं निवृत्ती, ज्ञानदेव अशी नावं बघून मला हृदयात वाटलं ही भूमी आहे. इथं कदाचित निवृत्ती ज्ञानदेव जेव्हा त्र्यंबकला जात असतील तेव्हा इथं थांबले असतील आणि तो सुगंध या भूमीला आहे. कष्टातून उभं राहणारं हे विश्व आहे या ठिकाणचं. मी बघितले ते विद्यार्थी अत्यंत नम्रतेने, अत्यंत शांततेने वर्गात बसायचे आणि जिज्ञासू, तहान लागली होती त्यांना. त्यांना कोणी सांगितलं नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, कोणी नाही. पण आई वडील म्हणायचे. मी घरोघर जायचो, सर माझ्या पोराला सांभाळा. तुझं नाव काय? ज्ञानदेव. वडिलांचं नाव ज्ञानदेव रामनाथ सोनवणे. त्यांच्याकडे जायचं, वेड्या वळणारे बाबा माझ्या मुलाला सांभाळा सर तुम्ही. बस खरंच प्रत्येक घरात मला हेच माझ्या मुलाला सांभाळ आहे. आणि सांभाळायचं जेव्हा माझ्या डोक्यावर हे आलं तेव्हा मी म्हणायचो माझा जर एक श्वास वाया गेला नाही यांच्यासाठी तर तो धन्य होईल. मी सगळे श्वास दिले. 8 वर्षामध्ये माझ्या उमेदीचे मी स्तुती म्हणून तर नाही बोलणार, पण 1 मिनिट बसलो नाही 1 मिनिट बसलो नाही. सकाळी 11 उभं राहिलो की 5 पर्यंत. ही विद्यार्थी साक्षी आहे. 5 वर्षापूर्वी बसायचं नाही का. VM पाटील म्हणून मला मार्गदर्शक विठ्ठल मोतीराम पाटील VM काका माझ्या समोर राहिले. ते म्हणाले, अरे तुला मणेगावला दिलंय, अत्यंत चांगली भूमी आहे ती, कष्टकरी सेवाव्रती मुलं असतील त्यांना मात्र तू जीवापासून शिकव. त्यांचं वाक्य लक्षात ठेवलं आणि VM पाटलांचं पक्क वाक्य मी मविप्रमध्ये 36 वर्ष मी मोठा आहे आणि हा म्हणतो. रामकृष्ण म्हणाले, जो दुसऱ्याला मानेल मोठं तो मोठा. तसंच हे आहे. त्यांनी इतरांचा सत्कार करून आपला व्यापक परी केलेला आहे. असं रमणजी शिंदे, त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देणारे आमचे सोनवणे, रत्नाकरजी आणि सर्व परिवार असा एक सुंदर उपक्रम मला पाहायला मिळाला. ह्या कार्डमध्ये मी 4 सूत्र फक्त टाईप करून सगळ्यांना देण्यासाठी आणले आहेत. पहिलं आहे गुणनिवेदन, की जे रमणदादा करतायत. गुणनिवेदन प्रत्येकाचं गुण बघायचा. गुण आत्म्याचे गुण असतात, देहाचे दोष असतात. म्हणून प्रत्येकामध्ये एक ना एक गुण असतो. या कोवळ्या कळ्या माझी लपले असतील मुक्ताई, ज्ञानेश्वर, शिवाजी विकसतरी विकसतील, ही विकसणारे असतात, ते बघायचं काम. नंतर आहे कटुक वर्जन. कटुता असते कधी कधी, थोडेफार होतं ते वर्जन. तिसरं आहे स्नेह साधन, प्रेमाने राहा एकमेकाशी, प्रेमाने राहा, हा एक संदेश आहे. आणि चौथा संदेश आहे कालजारण. एकमेकाचे आपण काल माझ्याशी कोणी भांडलं असेल मी ते आज विसरलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपलं जीवन हे चतुसूत्री याच्यावरती उभं केलं पाहिजे असे विठोबाजी सांगायचे. आणि त्यांच्या हस्ताक्षरातील ही चतुसूत्री माझ्या डोळ्यासमोर येते आणि मी ती अत्यंत पावन म्हणून मी जवळ ठेवतो. आपल्याला मी सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा शुभेच्छा देतो. माझ्या अल्प शब्दांमधून हे सगळं प्रेरणा आपल्याकडून घेतलेलं आहे म्हणून मी पुन्हा वंदन करतो. नवरात्री निमित्तानं शक्ती, भक्ती आणि उत्तम आरोग्यासाठी सगळ्यांना प्रार्थना करतो. आणि मला काही कौतुक करायची शब्दाची जी असेल, मी माननीय ढोके साहेबांचं खरोखर त्या आपल्याला जे अध्यक्ष मिळाले प्रमुख पाहुणे, त्यांनी नेटिव्हिजम इन लिटररी क्रिटिझमवरती गाढ असा अभ्यास केला. त्यावरती त्यांना जे मिळालेलं आहे ते सामान्य गोष्ट नाही. साहित्यातील देशीवाद सिद्धांत त्यांनी तो कसा अभ्यास केला, त्यांचा हेतू असा होता की या ठिकाणी साहित्यातील देशीवाद
ठाके साहेबांनी कबीर संत कबीरांचा अभ्यास केला. कबीरांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा हाच सिद्धांत पाहिला की या भूमीचं जे मार्दव आहे हे मार्दवच या साहित्यामध्ये कसं उमटतं. त्यांनी यशवंतराव चव्हाण त्यांच्या साहित्यामधलं, त्यांच्या भाषणातलं साहित्य बघितलं. त्यांनी आपल्या मराठी गझलमधलं समकालीन काव्य बघितलं. त्यांनी चित्रपट सृष्टीचा मराठी वाङ्मयाशी कसा संपर्क आहे असा संपूर्ण अभ्यास करून, चिंतन करून अत्यंत व्यापक असं त्यांचं स्पेक्ट्रम तयार झालं. असे त्यांना विद्वान मी काय शब्द वापरतो, माझ्याकडे थोडी हे, पण आपल्या या भूमीमध्ये असलेलं अत्यंत विद्वत्ता प्रचूर असं, आणि ते आज PhDसाठी 9 ते 10 गाईड करतायत, इतरांना सांगतायत. असे त्यांच्याकडनं मला फक्त आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो. म्हटलं नाही, अशा व्यक्ती खूप दुर्मिळ असतात, कुठली अपेक्षा नाही, सामान्य. आणि अशा प्रकारे विद्वान असे आपले अध्यक्ष मिळाले. आपल्या शिक्षणाधिक पदाचा पण गौरव वाढला. असे मोहितचे शिक्षणाधिकाऱ्यांना मी पुन्हा वंदन करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. माझे व्यासपीठावर उपस्थित असणारे गुरुतुल्य दंडगवाळ सर, रत्नाकर सर, ज्यांना आज पुरस्कार मिळाला, ते सर्व मान्यवर शिक्षक ज्यांनी मला इथे आज बोलावलं, ते रमणजी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोरही अनेक मान्यवर आहेत. आज हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय बोलावं असं तुझा मनस्थिती माझी निर्माण झालेली आहे. एकतर ही सगळी फार मान्यवर माणसं आहेत, शिक्षक आहेत, समाजाला दिशा देणारे आहेत, आणि माझ्यासारख्या तशा लो प्रोफाईल माणसाच्या हस्ते यांचा सत्कार करायचा तर खरं म्हणजे तो माझाच सत्कार आहे असं मला वाटतं, माझाच सन्मान आहे. मनेगावमध्ये येताना मला एक वेगळा आनंद नेहमी असतो. मनेगावचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण जगाला गोडवा देणारं गाव आहे. कुठेही गेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर रसवंती आपल्याला दिसते आणि ती मनेगावची असते. आणि माझं अख्खं बालपण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मी जवळजवळ सतत मनेगावचाच रस पीत आलेलो आहे. त्यामुळे थोडाफार गोडवा जर माझ्यामध्ये असेल, तो फारसा नाहीये, कारण मी आता जिथे काम करतो तिथे फार गोडवा ठेवून चालत नाही. तर तो जो काही थोडाफार गोडवा असेल तर त्याच्यामध्ये मनेगावकरांचा निश्चित वाटा आहे असं मी म्हणेल. एक 2-3 महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने आपल्याला लक्षामध्ये घेतल्या पाहिजे. एकतर आणखीन एक आनंद मला असा झाला आता की 2 माझे आराध्य दैवत आहे, त्याच्यामध्ये एक संत तुकाराम, तुकोबा माऊली, आणि योगायोगाने मला गाथा भेट मिळाली, आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा पुतळा ही आपण मला भेट दिला. हे दोन्हीही जे लोक आहेत हे लोकोत्तर लोक आहेत असं आपण म्हणूया. असामान्य अशा प्रकारचं कार्य करणारी माणसं आहेत. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाचे मध्यवर्ती कार्यक्रम पाहिले असतील, तिथे आम्ही नवीन पायंडा आता पडायला सुरुवात केलेली आहे. ज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण सरस्वतीची पूजा करतोच, पण त्याबरोबर बहुजन समाजाच्या ज्ञानाचं प्रतीक जर कोण असेल तर ते संत तुकाराम आहे. आणि म्हणून आता आम्ही तुकारामाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. हे पोहोचलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करून, हा 300-350 वर्षापूर्वी दिलेला मंत्र आजही बहुजन समाजाला नीट कळलेला आहे असं मला वाटत नाही. कारण शब्दांमध्ये काय शस्त्र आहे, काय ताकद दडलेली आहे. आता शब्द याचा अर्थ आपण काहीतरी बळबळत राहणे असा नाही, तर ज्ञान या अर्थाने तो शब्दप्रयोग आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून संत तुकाराम हे ज्ञानाचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं उधळून टाकायचं आयुष्यामधलं हे त्याचं जे आहे तेच आपल्याला इथे ही सगळी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये पण बघायला मिळतं. एक छोटा प्रसंग माझ्या आयुष्यामधला आहे.
मी एकदा पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये तिथल्या संपादन मंडळाच्या मीटिंगसाठी गेलेलो होतो आणि ती मीटिंग उरकली आणि मी खाली येत होतो. माझ्याबरोबर आणखीन काही लोक होते, त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध सर्जन पण होते, डॉक्टर, आणखीन काही इतर लोक होते. मी खाली आलो आम्ही आणि समोर ते स्वाद नावाचं हॉटेल आहे, तिकडे जेवण करण्यासाठी चाललो होतो मीटिंग संपल्यावर. इतक्यात रस्त्याने एक मुलगा आणि एक मुलगी आली मोटरसायकलवर, ते थांबले आणि परत पाठीमागे आले. आम्हाला काही कळलं नाही की एकदम काय म्हणलं, काय झालं, एकदम जोरात ब्रेक दाबला आणि ते मागे आले. आपल्याकडून काही चुकलं का, काय म्हणलं. तर मुलाचा अवतार असा एकदम होता. ती मुलगी खाली उतरली आणि एकदम ती पाया पडली. मला काही कळे ना 2 मिनिट की काय म्हणलं आहे. तर सर म्हणाले, मी तुमची नांदगाव महाविद्यालयातली विद्यार्थिनी आहे आणि इथे शिकते आहे आता. तर माझ्या बरोबर असणारे जे डॉक्टर होते ते डॉक्टर म्हणाले की ते जरा विचित्र पद्धतीने मला म्हणजे प्रेमाने शिवाय साल्या म्हटले, मी एवढ्या माणसांचे जीव वाचवतो, एक माझ्या पायावरून पडला नाही म्हटलं. इथे डॉक्टर साहेब बसलेले आहे, डॉक्टरांचं महत्व कमी नाहीये. डॉक्टर जीव वाचवतातच, डॉक्टर जीव वाचवतातच हे निश्चित आहे, पण शिक्षक लोकांमध्ये जीव ओततो. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि म्हणून शिक्षकाच्या वाट्याला जे येतं ते फार कमी ठिकाणी इतर लोकांच्या वाट्याला येतं आणि त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी पण फार मोठी वाढते. आपण बघितलं असेल की शिक्षक हा अखंडपणे विद्यार्थी असला पाहिजे. आणि आता आपण दंडगावळ सरांचं मी भाषण ऐकताना माझ्यातले जे काही वैशिष्ट्य त्यांनी सांगितले त्याचं मलाच आश्चर्य वाटलं. कारण याचं कारण असं की मी कुठेही माझा बायोडाटा देत नाही कुणाला. सरांनी माझ्याकडे बायोडाटा मागितला, पण म्हटलं बायोडाटा मी असं काही तयार केलेलं नाही, त्याची फार गरज कधी मला वाटली नाही. सार्वजनिक ठिकाणी या सगळ्या गोष्टी मी कधी शेअर पण करत नाही, पण तरीही त्यांनी ते शोधून काढलं. याचा अर्थ असा की याही वयामध्ये एक शोधवृत्ती त्यांच्यामध्ये आहे. शिक्षकामध्ये जो विद्यार्थी दडलेला असतो, जिज्ञासा दडलेली असते, ती फार महत्वाची आहे. एक सॉमरसेट मॉम नावाचा फार महत्वाचा लेखक इंग्रजीमध्ये होऊन गेला. सॉमरसेट मॉम समरकंदच्या बाजूला. फॉर द लस्ट ऑफ नोईंग, ते का प्रवास करायचे तर ते केवळ व्यापार करण्यासाठी प्रवास करत नव्हते. तर ते म्हणतात की लस्ट ऑफ नोईंग, त्यांना ज्ञानाची भूक होती, समजून घ्यायचं होतं की याच्या पलीकडे काय आहे. हे जे दिसतंय आपल्याला ह्या भिंतीच्या पलीकडे काय आहे, तिथे पुढे गेलो की आणखीन त्याच्या पलीकडे काय आहे, याला आपण लस्ट ऑफ नोईंग म्हणतो. व्हॉट शुड नॉट बी नोन, ते नाही कळालं तरी माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. मी 2 वेळेस खातो, झोपतो, परत सकाळी सोडतो, प्रातर्विधी उरकलं की परत दात घासले, परत चरतो, परत कुठंतरी करतो, झोपतो, हे तर चालू राहील. पण याच्या पलीकडे एक जग आहे आणि ते जिज्ञासा नावाची गोष्ट ज्याच्यामध्ये असते ते एक जग आहे. ती जिज्ञासा आपल्याला जग दाखवते. शिक्षकाचं सगळ्यात मोठं कर्तव्य जर काय असेल तर त्याने त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जगाविषयीची अशी जिज्ञासा निर्माण केली पाहिजे. हे काय आहे. आणि आणखीन एक गोष्ट अलीकडच्या काळामध्ये कमी होत चाललेली आहे सर, खंत वाटते ती, की मुलांना प्रश्न उपस्थित करण्याची उपजत अशा प्रकारची जी वृत्ती असते ती मारण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यांना प्रश्न विचारू दिले पाहिजे. झालेला आहे त्यामुळे फार बोलणार नाही. मराठीचा प्राध्यापक असल्यामुळे सहजपणे कुठल्याही विषयावर तास 1.5 तास तर बोलायला मला काही अडचण नसते, पण मी एवढा वेळ बोलणार नाही. फक्त 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या की आपण मला इथे बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल फार आनंद मला वाटतो. दुसरी गोष्ट, मला हेही माहीत आहे की हा भास्कर ढोके या माणसाचा सन्मान नसून तो मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शिक्षणाधिकाऱ्याचा सन्मान, हे कवच आहे आणि त्याचा हा सन्मान आहे. त्यामुळे ते पद घेताना मला हे माहित आहे की समाजाने माझ्यावर सोपवलेली एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. इथे आनंदाने मला आपल्याला सांगायला वाटतं की इथे 2 माझे गुरु बसलेले आहेत. तुम्ही म्हणाल की आता कोण होतं तुम्हाला शिकवायला, तर शिकवायला वर्गामध्येच जाऊन शिकवलं पाहिजे असं नाही. मी जेव्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये माध्यमिक विभागाचं कामकाज करायला सुरुवात केली, मी सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे, मला ते UGCचे नियम आणि हे सगळं माहित आहे. म्हणजे HRDC पासून सगळं मला तोंडपाठ आहे. कोर्टाचे निर्णय, नेट, सेट, JRF, अमुक तमुक सगळं मला माहिती आहे. पण माझ्यावर अचानकपणे जबाबदारी सोपवली ती माध्यमिक विभागाची. ती का सोपवली मला माहित नाही, पण माध्यमिक विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला सांगितलं की आपण तो आदेश पाळला पाहिजे
असा एक संस्कार माझ्या शिक्षकाने माझ्यावर केलेला होता. तर ती जबाबदारी स्वीकारली तर मला कळेल ना की आता काय करायचं आहे. मी वर्गामध्ये मुलांना नोट शिकवतो. म्हणजे आमच्याकडे भाषा विज्ञान आणि हे सगळे जे पेपर आहे त्याच्यामध्ये व्यावहारिक मराठी नावाचा पेपर आहे आणि विद्यार्थ्यांना आम्ही नोट्स कशा लिहायचे ते शिकवतो. नोट म्हणजे कार्यालयीन कामकाजामध्ये आपल्याला टिप्पणी लिहायची असे ते शिकवायचो मी. पण मला कधी टिप्पणी लिहिण्याची गरज पडलेली नव्हती. मला प्रश्न पडला की आता काय करायचं. मी लोंढे नाना इथं बसले, आपल्याच विद्यालयामधून ते निवृत्त झाले. तांत्रिकदृष्ट्या ते आपल्या विद्यालयातून निवृत्त झाले, पण दीर्घकाळ ते मध्यवर्ती कार्यालयात काम करतो. मी त्यांना विचारलं की नाना हे काय मला समजून सांगा. मग प्रत्येक अडचण मला आली तर नाना मला समजून सांगायचे की सर इथे अशी टिप्पणी लिहिली पाहिजे, इथे असा शेरा मारला पाहिजे, हे हा कागद अशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे, टप्पा म्हणजे काय, टप्पा अनुदान म्हणजे हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. त्यामुळे मी PhD वगैरे याला काही फार अर्थ नाही हे आपण लक्षामध्ये घ्या. याचं कारण असं की त्या क्षेत्रामध्ये मी विद्यार्थीच होतो, तर हे आपण शिकत राहिलं पाहिजे. आता सरांनी माझा उल्लेख केला नाही आयसर आणि हे सगळं, तर मला मार्ग कोणी दाखवला या सगळ्यांचा तर करपे सरांनी दाखवला. मी आपला नम्रपणे सांगतो की मी कढीपत्त्या जसं असतो ना वर्णामध्ये, इथं गृहिणी बसलाय म्हणून सांगतो की त्या कढीपत्त्याचा वर्णामध्ये जी भूमिका असते कॅटलायझिंग एजंट असतो. तो थोडा चव येण्यासाठी, फोडणीला तडका येण्यासाठी त्याचा उपयोग असतो. अदरवाईज नंतर ते वरण खाताना तसंच माझं काम आहे. सर करत राहतं काम, जिथे आवश्यकता पडेल तेवढ्यापुरता कढीपत्त्यासारखा मी जातो आणि परत बाजूला होतो. त्यामुळे हेही मानवाचं वैशिष्ट्य आहे की आपण करायचं आणि त्याचं श्रेय दुसऱ्याला द्यायचं. हे संत वृत्तीचं प्रतीक आहे. तर हे सगळे असे माणसं सहवासात आले, त्यामुळे खूप चांगला दिवस माझ्या आयुष्यातला आला असं मी म्हणेन. आणि जे काही मी शिकलेलो आहे त्याच्यात माझं काही फार आहे असं नाही. सरांनी माझ्या अभ्यास विषयाचा उल्लेख केला देशीवादाचा. तर मी लहानपणापासूनच म्हणजे विद्यार्थी दशेपासूनच त्या विषयाचा सतत विचार करत होतो. आणि तो विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की जगभरामध्ये काय चाललेलं आहे या विषयातलं, त्याचीही एक जिज्ञासा निर्माण झाली. आणि त्या अभ्यासामुळे भालचंद्र नेमाड्यांपासून रंगनाथ पठारे या सगळ्या लोकांचा खूप जवळचा सहवास मला. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं तर त्याचा काय उपयोग होतो याचं एक खूप सुंदर उदाहरण आता सरांनी सांगितलं, उल्लेख केला म्हणून फक्त मी आपल्याला सांगतो की एक दिवस मला ऑपरेशन म्यूज नावाचा एक ऑक्सफर्ड विद्यापीठातलं एक डिपार्टमेंट विद्यार्थी चालवतात. ऑपरेशन म्यूज म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी चालल्या आहेत त्याच्या साधारण ते चर्चा करत राहतात. त्याच्यातल्या एकाचा ईमेल आला मला. तर मला असं वाटलं की फसवे ईमेल असतात, त्याच्यातला काही ईमेल असेल. आणि त्याने सांगितलं, त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की युअर रेफरन्स हॅज बीन सायटेड इन आवर जर्नल्स. म्हणजे त्यांच्या जर्नल्समध्ये एक पेपर लिहिलेला होता आणि त्या पेपरमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो थेसिस आहे त्याच्यामधले काही ते पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही, त्याच्यातले काही रेफरन्स त्याने तिथे सायटेड केलेला आहे, त्याच्यात उल्लेख केलेला आहे, सायटेशन केलेलं आहे. तर ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर आपण काही एक प्रामाणिकपणे काम करू शकत असो तर जग त्याचा दखल निश्चितपणे घेतं, हे त्या निमित्ताने मला कळलं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आत्मस्तुतीचा दोष थोडा पत्करलाय मी, परंतु सांगण्याचा मुद्दा असा, हे समोर जे विद्यार्थी बसलेले आहे की जिज्ञासा नावाची गोष्ट सतत आपण अशातूनच जगभरामध्ये ज्ञानाचा प्रसार झाला असं आपल्या लक्षात येईल. हे अरब, आता अरबांचं एक स्वतंत्र रूप आपल्या समोर दिसतं, पण अरब हे जिज्ञासू लोक होते आणि म्हणून त्यांनी जगभर हे सगळं ज्ञानाचं जे काही प्रसार आहे तो केला. ॲरिस्टॉटलची आणि प्लेटोची शेवटची गोष्ट मी आपल्याला सांगतो आणि मी थांबतो. ती या निमित्ताने फार म्हणजे सुसंगत आहे म्हणून सांगतो मी. हे अरब व्यापारी जे आहे ते ज्ञानी लोकांना भेटण्यासाठी फार उत्सुक असतात सतत. म्हणून ते ॲरिस्टॉटलचं नाव त्यांनी ऐकलं आणि ॲरिस्टॉटलला भेटायला म्हणून ते गेले. ते अरिस्तो म्हणायचे त्याला, अरिस्तो. तर अरिस्तोला भेटायला गेले आणि अरिस्तोला म्हणाले की आम्ही तुमचं एवढं नाव ऐकलंय, एवढं तुमच्याकडे ज्ञान आहे वगैरे वगैरे. तर अरिस्तो म्हणाला की हे काही नाही म्हटलंय, हे माझे गुरु आहे प्लेटो, तुम्ही त्यांना भेटा, त्यांना विचारा म्हटले. तर ते अरबी लोकांना प्लेटो हा शब्दप्रयोग काही उच्चारता येतो, ते म्हटले ओ प्लातून, प्लातून असा शब्दप्रयोग केला आणि ते भेटायला गेले. विचारलं की कुठं आहे प्लेटो, ते म्हणाले की ते बसले. ते एकदम आश्चर्याने ओ प्लातून, त्याच्यातून अफलातून हा शब्द जन्माला आला. आपण म्हणतो ना हे अफलातून आहे, तर अफलातून असं ज्यावेळेस म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ प्लेटो आहे असं, म्हणजे ज्ञानाशी संबंधित अशा प्रकारचे शब्द आहेत. तर त्याला भेटायला गेले ते
आणि त्याला म्हणाले की तुझं हे सगळं आम्ही ऐकलं, हे जे प्रचंड ज्ञान आहे त्याचं काय वैशिष्ट्य काय? तो म्हणाला ज्ञान बिन काही माहितलं नाही, इतरांपेक्षा वेगळं काय म्हटलं तुमचं? एकच गोष्ट आहे म्हटलं, ती ही की मला काय येत नाही हे मला माहित आहे, माझं अज्ञान काय आहे हे मला माहित आहे म्हटलं. त्यामुळे तुम्ही मला ज्ञानी जरी म्हणत असाल तरी माझे अज्ञान मला माहित आहे, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे, पण मी ज्ञानी वगैरे काही नाही. ही नम्रता शिक्षकामध्ये असते की आपल्या अज्ञानाचे विषय आपल्याला माहित असते. अज्ञानाचा विषय याचा अर्थ असा की अज्ञानी हा शब्दप्रयोग ज्या अर्थाने आपण वापरतो नकारात्मक अर्थाने, त्या अर्थाने नाही. तर जगात इतकं प्रचंड काही आहे की जे आपण जाणून घ्यायला कमी पडतो, पूर्ण शक्य नाही. देता कमल कराने किती घ्याल तो कराने, असं एक इंग्रजीमध्ये आपल्या संस्कृतमध्ये सुभाषित आहे, तशी आपली अवस्था असते. तर शेवटपर्यंत आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या अज्ञानावर मात मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दंडगावळ सर असो किंवा ही सगळी जी शिक्षक मंडळी आहे ही या त्याचं प्रतीक आहे, आणि या सगळ्यांच्या सहवासामध्ये मला येता आलं याचा आनंद आहे. मी जे काही आता सांगतो आहे ते काही फार माझं नाही आहे. संत तुकोबरायांची परत मला आठवण येते. तुकोबराय जे म्हणतात, योगायोगाने मला गाथा पण आज मिळालेली आहे. माझ्या संग्रहामधली ही 18वी गाथा आहे. तर तुकोबराय असं म्हणतात की आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा पांडुरंग कृपा त्याची. माझं जे काही आहे, मी जे काही बोललो असेल, जे काही थोडंफार माझ्याकडे आहे ते माझं काहीच नाही, तर ही पांडुरंगाची कृपा आहे. मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आशयाचा तूच स्वामी, आशयाचा तूच स्वामी. धन्यवाद. जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, सहाने करून सोडावे सकळ जण. खरं तर सर, तुम्ही किती जरी म्हणलात की मी दुसऱ्याकडून शिकतो, पण आम्ही सर्व शिक्षक हे तुमच्याकडून शिकत आलो. तुम्हीच आमच्यासाठी आदर्श आहात. तुमचं मार्गदर्शन हे नेहमीच, मी थोडंसं भाग्यवान आहे. सरांचे अनेक व्याख्यान मला आयसरच्या निमित्तानं ऐकायला मिळतात, आणि सरांचं एक वैशिष्ट्य सांगतो की माझ्यासाठीच नाही, आयसरची जी टीम आहे सरांचे व्हिडिओ क्लिप तयार केलेले आहेत त्यांनी, आणि मला ते ऐकवतात. खरंच सर धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रत्नाकरजी सोनवणे यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर भास्कर ढोके सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका SR हांडगे मॅडम, पर्यवेक्षक सर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पतसंस्थांचे चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ, अनेगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच त्यांचे संचालक मंडळ, शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक समिती, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व आदरणीय शिक्षकगण, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी रत्नाकर सोनवणे, वृक्षमित्र परिवार मनेगाव अध्यक्ष या भूमिकेतून शिक्षक सन्मान पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष या पदातून तुमच्या समोर उभा आहे. शिक्षकांच्या अमूल्य योगदानासाठी, त्यांच्या समर्पणासाठी आणि त्यांच्या प्रेमासाठी आजचा दिवस आपला आहे. शिक्षकांचा ज्यांनी ज्ञान देऊन आयुष्य घडवले. शिक्षक हे फक्त ज्ञानाचा स्रोत नसतात, तर ते मुलांचे, संस्काराचे आणि आत्मविश्वासाचे मोलाचे दीपस्तंभ असतात. माननीय श्री दंडगावळ सर यांना गुरुवंदन पुरस्कार, माननीय श्री शरद वसंतराव रत्नाकर यांना ज्ञानदीप पुरस्कार, माननीय श्री पांडुरंगरामजी करपे सर यांना प्रेरणा रत्न पुरस्कार आणि माननीय श्री नरेंद्र तुकाराम सोनवणे यांना शिक्षक गौरव पुरस्कार, माननीय श्री कृष्ण भाऊराव सोनवणे यांना शिक्षक गौरव पुरस्कार, माननीय गीताताई मोहन गायकवाड यांना विशेष सेवा सन्मान पुरस्कार,
वृषाली प्रभाकर खत्ताळ यांना शिक्षक रत्न पुरस्कार, कमल वाल्मिक सहाने यांना शिक्षक रत्न पुरस्कार या सर्वांना पुरस्काराने गौरव करत आहोत. आजच्या शिक्षक गणांची काही वैशिष्ट्ये मला या वैशिष्ट्ये सगळ्यांनी सांगितलेली, त्याच्यामुळे मी काही सांगत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ पुरस्कार देत नाही तर शिक्षकांची समाजातील भूमिका देखील महत्त्वाची आहे हे आम्ही मान्य करत आहोत. कारण शिक्षक हे भविष्य घडवतात, पण विद्यार्थी आपले विचार, आपली वृत्ती, विचारांची दिशा शिक्षकांच्या माध्यमातून मिळवत असतो. त्यांची प्रत्येक शिकवण भविष्याच्या दिशेने वाटचाल दाखवित असते. प्रिय विद्यार्थी व पालक वर्ग, तुम्ही शिक्षकांचा आदर जरूर करा. त्यांच्या शिकवणीला फक्त मुलांच्या माध्यमातून मापू नका, तर आपल्या चारित्र्याने, आपल्या संस्कारांनी, आपल्या स्वप्नांनी देखील त्यांच्या कष्टांना उत्तर द्या. अर्पण ग्रुप आणि विशेष करून रमणजी शिंदे, सौ शिंदे तसेच माझ्या वृक्षमित्र परिवाराच्या सर्व सहकाऱ्यांचे, आयोजकांचे आजच्या दिवशी जे प्रयत्न झाले आहे त्यांचे विशेष आभार. डॉक्टर ढोके सर यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची गरिमा वाढलेली आहे. मला आशा आहे आजच्या शिक्षक सन्मानाच्या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांसाठी एक उज्ज्वल शिक्षणाचा मार्ग निर्माण होईल. धन्यवाद. उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय माननीय ढोके सर, शिक्षण अधिकारी, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकरजी सोनवणे, त्याचप्रमाणे दंडगव्हाळ सर, रत्नाकर सर, गीताताई गायकवाड, मणेगावचे पोलीस पाटील रवींद्रजी सोनवणे, धोंडवीर नगरचे पोलीस पाटील पवार साहेब, स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननीय नितीन भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय डॉक्टर अशोकरावजी सोनवणे व उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि सन्मानार्थी सर्व शिक्षक, वेळात वेळ काढून आपण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात. त्यासाठी अर्पण ग्रुप पुणे, वृक्षमित्र परिवार मणेगाव आणि नूतन जवाहर विद्यालय मणेगाव यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता झाली असे जाहीर करते. धन्यवाद.